सेबीने 3 नवीन नियम आणलेले आहेत. पहिला नियम, यू कॅन ॲड अप टू 10 नॉमिनीज. आत्तापर्यंत तुम्ही म्युच्युअल फंड पोर्टफोलिओसाठी 3 नॉमिनी ॲड करू शकत होता आणि कोणत्या नॉमिनीला किती हिस्सा द्यायचा आहे ते सुद्धा डिसाईड करू शकता. दुसरा नियम आहे सिंपल ॲसेट ट्रान्सफर प्रोसेस. जर इन्व्हेस्टरचा मृत्यू झाला तर नॉमिनीला फक्त इन्व्हेस्टरचं डेथ सर्टिफिकेट द्यायचं आहे आणि नॉमिनीची अपडेटेड KYC लागणार आहे आणि बँक डिटेल्स. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ सहजरित्या ट्रान्सफर होणार आहे. तिसरा नियम आहे स्पेशल प्रोसेस फॉर इनकॅपिसिटेड इन्व्हेस्टर्स. जर एखादा इन्व्हेस्टर गुंतवणूक करतोय आणि काही कालावधीनंतर त्याला ती गुंतवणूक करणे पॉसिबल नसेल तर त्याच्यासाठी त्याचा नॉमिनी सुद्धा तो पोर्टफोलिओ मॅनेज करू शकतो, गुंतवणूक सुद्धा करू शकतो. मात्र पैसे जर काढायचे असतील तर रजिस्टर बँक अकाउंटला इन्व्हेस्टरच्याच नावावर जातील. तुम्हाला हे 3 नियम माहीत होते का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.